जी लोकांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतायत किंवा ज्यांचा छोटा मोठा बिझनेस आहे किंवा जी लोक दुसऱ्यांच्या बिझनेस मध्ये हातभार लावतात, काम करतात, म्हणजे ज्यांचं सोर्स ऑफ इन्कम हे सुरू आहे, त्यांनी एक प्लॅन बी हा तयार ठेवायला पाहिजे. जो तुमचा सोर्स ऑफ इन्कम आहे तो झाला तुमचा प्लॅन ए, तो सुरळीत सुरू आहे, मान्य आहे. पण कधी काय होईल हे प्रेडिक्ट करता येत नाही. सुरळीत सुरू असलेला बिझनेस, सुरळीत सुरू असलेलं आपलं काम, तिथून आपण कधी बाहेर येऊ हे कुणालाच माहित नसतं. जेव्हा आपला एक प्लॅन तयार असतो तेव्हा ना आपल्याला स्ट्रेस राहत नाही. आपलं प्रायोरिटी जी आहे ती आपली तीच आहे जी आपण आता काम करून राहिलो आहोत. पण एक जेव्हा बेस प्लॅन बी चा आपला रेडी असतो तेव्हा आपल्याला जास्त स्ट्रेस राहत नाही. वेळेवर मग आपल्याला टेन्शन येत नाही. टेन्शन असं की आता माझ्या हातात काम नाही, मग आता मी काय करू, ही कंडिशन व्हायला नको. म्हणून आपल्याला प्लॅन बी चा सेटअप हा तयार करून ठेवायचा आहे.